हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू प्रीतीज यूट्यूब चॅनल. सो आता 5 वाजलेत आणि 5 वाजेपर्यंत मी फक्त टाईमपास केला आहे. टाईमपास केलं असं नाही म्हणता येणार, माझा टाईमपास खूप वेगळा असतो. सो सकाळी उठून काही कामं असतात, ती सगळी झालेली आहे असे म्हणून नंतर मी बेडवरती पडून इंटरव्ह्यूज देते, कॉल जॉईन करते. आता रेडी वगैरे झाली आहे म्हटलं, अशीच तर पडली नसेल सकाळपासून. पण पूर्ण दिवस असा बेकार गेलाय माझा. आणि आता विचार करते, जाते भाजी घेऊन येते, जेवण बनवते मस्तपैकी त्याला. रोज खूप लेट होते मला बनवायला त्याला. आता माझी थोडीशी भांडी घासायची बाकी आहे सकाळची, ती घासून घेते. विचार करते पाणी चालू करू आणि वॉशिंग मशीन लावू. सो गाईज, मी आली आहे भाजी वगैरे घेऊन आणि बाहेर निघाली की काही ना काही घेणारच आणि 500-1000 रुपये आरामात जाणार. असं वाटतं बाहेर नको निघायला, नवऱ्याला सांगायचं की हे मला आणून दे बाबा, बस तेवढंच गरजेपुरता. आता मी बाहेर गेलेली, मी म्हटलं की ह्याला खूप दिवस झाले असतील मी काय असं काही चांगलं बनवलं नाही आहे, म्हणजे शिरा खूप आवडतो. मग मी शिरा घेतला, काजू बदाम हे ते सगळं घेतलं. आज चॉकलेट डे म्हणून मी फायनली त्याच्यासाठी मी चॉकलेट घेतले आणि एक रोजसुद्धा घेतले. सो खूप खुश होणार आहे तो. बघूया त्याची रिॲक्शन बघूया. आता 7 वाजायला काहीतरी अर्धा तास बाकी आहे, माझा इंटरव्ह्यू आहे तेव्हा. तोपर्यंत मी भात आणि कालवण बनवून घेते आणि मी विचार करते की एक रील अपलोड करायला, मस्त काहीतरी कंटेंट, मग काहीतरी लाईन्स वगैरे लिहिते त्याच्यासाठी जेव्हा मी चॉकलेट देईल त्याला. सो लेट्स सी. सो मी भात वगैरे घातलं आहे आणि फक्त 5 मिनटं राहिलेत माझ्या इंटरव्ह्यूसाठी. आणि मला टेन्शन हे जे आलं आहे की माझा भात शिजणार आहे की नाही, कारण की गॅस जाऊन कोण बंद करेल आणि मी घरात एकटीच आहे. चला जॉईन करूया इंटरव्ह्यू. हे यार, काय लाईफ आहे. पहिल्याची लाईफ मस्त होतली, शाळेत जायची, मम्मी सगळं करून द्यायची, फक्त शाळेत जायचं, शाळेतून यायचं आणि आराम करायचा, खेळायचा, मस्ती करायचं, हे करायचं ते करायचं. शाळेतच अभ्यास केला असता बरा झाला असता, काय नंतरला शेवटी काम करायलाच लागलं असतं. घरात बसून पण काय करणार ना, घरात बसली तरी पण भांडी कपडे करायला लागणार. आणि आता तर जॉब करून पण भांडी कपडे करतेच आहे, ती वेगळी गोष्ट आहे. जाऊ द्या, होत राहतं. तर 8:07 झालेत आता. माझं जेवण वगैरे बनवून झाले. 15 मिनटाचा हार्डली कॉल होता इंटरव्ह्यूचा. तो झाल्याच्या नंतर मग मी सासरी कॉल केला, आईबाबांबरोबर बोलली. नंतरला नवऱ्याला कॉल केला, त्याच्याबरोबर बोलली. त्याच दरम्यान मी चपात्या वगैरे बनवून घेतल्यात. मला गोड खायची खूप क्रेविंग होत होती, मग येताना मी द्राक्ष घेऊन आली. मग आता मी द्राक्ष खाते आणि मी हात नाही लावणार आहे आणि मी आता बिलकुल गोड नाही खाणार आहे. बघूया कधीपर्यंत. नाही पण नाही खाणार आहे आता बिलकुल पण. आता मी वॉशिंग मशीन लावली आहे, तो येतोपर्यंत मी कपाट लावून घेते. मे बी अन्न बरं नाही वाटत, ते आई येणार आहेत, मग सगळं घर आवरून ठेवते. त्याला आज यायला उशीर होणार आहे, तर बघू किती वाजतात. आज आम्हाला जेवण झोपायला. सो गाईस, 10:30 वाजलेत. आता तो पोचेल 5-10 मिनटात. आज खूपच जास्त त्याला उशीर झाला आहे, तर आम्ही पहिला जेवू आणि मग झोपू. आज मे बी आज वॉकिंगला नाही जाणार, मे बी आम्ही, बट लेट्स सी. सो गाईस, ह्यांनी माझ्यासाठी चॉकलेट आणले, जे की आमच्या फीडमध्ये सारखं येते, ट्रेंडिंगवालं. थँक्यू. वेलकम. हॅपी रोज डे अँड चॉकलेट डे माय बेबी. एवढे मोठे कसलं घ्यायची? तुझ्यासाठी. थँक्यू. लॅपटॉप पण ना साईडला. थँक्यू. सो गाईज, असा मस्त दिवस गेलेला आहे आमचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि आजचा दिवस आता आम्ही इथेच संपवतोय. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, लव्ह यू लॉट.